आपले प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले श्री विष्णू गणेश शेळगावकर विजी शेळगावकर म्हणून परिचित आहेत. मोर्ची येथील विद्याप्रसारक हायस्कूल मध्ये शिक्षक तथा मुख्याध्यापक म्हणून नियुक्त झाले. गोमंतकातील एक सुप्रसिद्ध प्रमुख वक्ते तथा कीर्तनकार म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये एकूण 3500 कीर्तनांचे कार्यक्रम केलेले आहेत. तसेच कला व सांस्कृतिक खात्याचा त्यांना पुरस्कार लाभलेला आहे. शिक्षण क्षेत्रात गोवा राज्य शिक्षक पुरस्कार तसेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. उत्कृष्ट नाट्य कलाकार त्यामध्ये कृष्ण, नारद यासारखी भूमिका, संगीत स्वयंवर, संगीत समुद्र इत्यादी अनेक नाटकातून त्यांनी भूमिका साकारलेली आहे. तसेच परभणी येथे नवरात्रीच्या 9 दिवसांची कीर्तनाची परंपरा राखीत हजारो कीर्तन करण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. मांद्रे साहित्य संगम, मांद्रे या साहित्य संगमाचे सदस्य आहे. तसेच दत्तत्रय व रामायणावर निवेदनाचे त्यांनी कार्यक्रम केलेले आहे. असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे विष्णुबुवा शेळगावकर यांचे मी स्मरण सर्वांच्या उपस्थितीत हार्दिक स्वागत करते. मी आता विनंती करते तुम्हाला कुंजल कुडाळकर हिला तिने पुष्प घेऊन त्यांचे स्वागत करावे. मांद्री गावचे सरपंच व प्रथम नागरिक मिस्टर रॉबर्ट फर्नांडिस सर व आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी खास अतिथी म्हणून उपस्थित आहेत. त्यांचे मी हार्दिक स्वागत करते आणि पूर्वी सावंत हिला पुष्प देऊन स्वागत करते. सिद्धेश देवानंद सर आमच्या कार्यक्रमाचे खास निमंत्रित तसेच परीक्षक. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांनी पणजी कला अकॅडमीतील स्कूल ऑफ ड्रामामध्ये 3 वर्षांचा नाट्य अभ्यासक्रम पूर्ण केला. आज स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने त्यांनी आंतरराष्ट्रीय अकॅडमीतील वॉक बॅक टू लुक हे सादर केले आहे. तसेच दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आयोजित भारत रंग महोत्सवावरती त्यांनी अभिनय केला. त्यांनी 50हून अधिक चित्रपटामध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्यांनी 30हून अधिक संगीत, पौराणिक, सामाजिक व ऐतिहासिक नाटके दिग्दर्शित केली आहेत. त्यांनी अनेक लघुपटांचे दिग्दर्शन आणि अभिनय केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक एकांकिका, नृत्य आणि गायन स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. तर यांचे आम्ही आज सानिका गावडे तिला पुष्प देऊन त्यांचे स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन व प्रेरणा नेहमीप्रमाणे आपले शाळेचे मुख्याध्यापक श्री शरद गावडे सर. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे, आपुलकीने मुलांशी जोडलेले असे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे आपण पुष्प देऊन स्वागत करूया.
नक्षत्र शिशुवाटिकाच्या पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा सौ अर्चना केशव शेळगावकर यांचे आम्ही पुष्प देऊन स्वागत करूया. तसेच उपाध्यक्षा श्रीमती पूजा सिंग यांचे आपण पुष्प देऊन स्वागत करूया. सर्व मान्यवरांचे स्वागत झालेले आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विष्णू शेळगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करावे. देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. व्यासपीठावर विराजित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक आणि बालमित्र, आज या ठिकाणी या सगळ्या मुलांना पाहिल्यानंतर राधा कृष्ण खरोखर आपल्या या मांजऱ्यामध्ये गोकुळ अवतरले, त्याच्याकडे गोकुळच अवतरलेलं आहे. आपण गोकुळामध्ये आहोत असा भास होत आहे. भगवान कृष्ण जगद्गुरु म्हणून त्यांना आपण अशी भगवान श्री घेण्याची त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. नावच आहे त्याचं श्री कृष्ण. कृष्ण याचा अर्थ काळा नव्हे. कृष्ण म्हणजे काळाही नव्हे आणि सावळाही नव्हे. कृष्ण याचा अर्थ आहे श्यामवर्ण. श्यामवर्ण म्हणजे आपलं जे सोनं आहे, सोनं जेव्हा आपण ती तापवतो अग्नीमध्ये तेव्हा जो रंग दिसतो तो श्याम रंग, तसा त्यांचा रंग होता. अतिशय सुंदर असा रंग होता. जेव्हा त्यांचा बारसा होता ना 12व्या दिवशी, त्या दिवशी आले गर्गमुनी आले होते. त्यांनी या मुलाचं सौंदर्य बघितलं, मुख चेहरा बघितला, मुखवटा बघितलं. इतका सुंदर चेहरा जगामध्ये आजपर्यंत मी कुठेही बघितला नाही. एवढं सुंदर या मुलाचं म्हणा, आणि म्हणून त्याला कृष्ण नाव ठेवलेलं आहे. पण त्याला कोणी कृष्ण म्हणून ओळखण्यापेक्षा असतं गोपाळ, गोविंद, माधव अशा वेगवेगळ्या नावाने ओळखतात. भगवान कृष्णाने अनेक खोड्या केलेल्या आहेत. लहानपण म्हटल्या तर अशा खोड्या हे चालू असतात. कृष्णाच्या भरपूर खोड्या केलेल्या आहेत, पण त्या खोड्या करून सुद्धा त्या ठिकाणी तो नामांजळा असायचा. सगळ्या त्या ठिकाणी त्याचं जे रूप आहे ते एवढं मोहित होतं की सगळ्या स्त्रियांना याला बघितल्याशिवाय खेळ पडत नव्हतं. त्याचं त्याच्याकडे दर्शन घेतल्याशिवाय त्यांना खेळ पडत नव्हते. मग त्या निमित्त करून त्या ठिकाणी यशोदेकडे यायच्या. एकटी आली आणि म्हणाली, हा बघ या तुझ्या मुलाला, या तुझ्या कान्यानं रात्री सगळ्या त्या बालगोपाळांना बरोबर घेतलं आणि आमची सगळी जे घरातले जे दूध दही आहे ना सगळे खाल्लं आणि मडकी फोडली. अरे कृष्णा ना कसं काय केलं? म्हणून त्याला मारायला गेले. आई मला मारू नको, मी गेलो नाही. कुठं बोलतो? कुठं नाही. आई ती खोटं बोलते. ती सांगते रात्री मी माझ्या सगळ्या मित्रांना घेऊन गेलो म्हणून. रात्री ही घरामध्ये कडी लावून आज झोपलेली असेल, आम्ही कशा आत जाणार? आणि दुसरं, आई मी तुझ्याजवळ रात्री झोपलो नव्हतो, मग मी कसं जाणार? ती खोटी बोलतीये. मग तिलाही पटलं, हो खरा तर माझ्या खुशीमध्ये होता, ही खोटीच बोलते. दुसरी आली, ती म्हणाली याने केली माझी आणि आमच्या यांची, त्यांची दाढी आणि माझी वेणी याची गाठ बांधली आणि बाहेर येऊन दरवाजा खटखटायला लागला. दरवाजा खटकून खटावतो बघायला म्हणून मी उठते तर अहो म्हटलं माझी वेणी कशाला ओढताय? ते म्हणायला लागले, अगं तू माझी दाढी ओढतेस. बघतो तर दोघांच्या वेगाने वेणीला आणि दाढीला गाठ मारलेली आणि कशीच सुटे ना. आणि हे बाहेर सगळी पोरं हसायला लागली. मग जेव्हा त्यांनी सांगितलं क्षमा माग, चुकले म्हण, मग सुटणार. आणि जेव्हा ती चुकले म्हणल्यावरच सुटली. असा हा खोडकर आहे. कृष्णाने बघ आई ही तशी रात्री मी कुठे गेलो होतो, इथंच होतो. ती खोटं बोलते. प्रत्येक गोष्ट जी आहे त्यांच्या अंगावर आली की ते बरोबर त्याला कसं बोलायचं सांगत. दुसरी आली ती आली याने की नाही माझं पर्व त्या ठिकाणी माझ्या आला तर त्या ठिकाणी मुका घेतला. कृष्ण म्हणाले, आई ही बघ केवढी उंच आहे आणि मी केवढा आहे, तिच्या गालापर्यंत माझा तोड जाईल का? आणि तिथं सांगते मी मुका घेतला म्हणून. आई खरं सांगू तुला, जर तिथं जर मुका घ्यायला पाहिजे तर तिने मला उचलून घेतलं पाहिजे खांद्यापर्यंत. की नाही मला असं उचलून कडेवर घेतलं
आणि त्या दिवशी तू माझा ज्यावेळी मला जवळ घेतलं होतंस आणि माझा मुखात घेतला होतास नव्हे तर ही सांगायला लागली हे कृष्णा तान्या त्या एका मातेनं जसा घेतला मुका तसं माझा घे तू म्हणून ही सांगायला लागली आई की प्रत्येक वेळेला सगळे अंगावर आलेलं सगळं सोडून दे त्यांच्या अंगावर घालायचे अशी बरी हुशार अशा प्रकारची ही व्यक्ती एवढ्याच नव्हे तर मोठ्या पुतनाची नावाची एक राक्षसी जी आहे कंसाला मुद्दाम पाठवली होती त्याला ठार मारण्यासाठी म्हणून आणि ती आली होती मावशी होऊन बरे चांगले कपडे बरे घालून सुंदर वस्त्र रूप चांगली हे करून सुंदरी अशी आलेली आणि ते सुद्धा तूच ना म्हणलं होता मला ओळखलं नाही अगं मी तुझ्या माहेरची आहे तू जेव्हा लहान होतीस तर पुष्कळ वर्षांनी बघितले आणि म्हणून तू ओळखत नाही आता माहेरची मिळायला व्यक्तीला खरंच वाटलं अगं म्हटलं तुझा मुलगा आहे म्हणून ऐकलंय कुठे आहे तो काना हात मारली काना आला हा वा मस्त आहे सुंदर मुलगा आहे असं माझा सुद्धा मुलगा होता एक महिन्यापूर्वी कळायला लागली म्हणजे रडू नकोस एक काम कर जर तुझ्या बाळाला माझ्याकडे देतेस मला त्या माझ्या बाळाची आठवण येते आणि या बाळाला घ्यावं असं वाटतंय त्याला बिचारी साधी बोली घे कर तिला कुठे माहीत ती कोण आहे ती तिनं जवळ घेतलं आणि विष जे आहे दूध नव्हे दूध मग म्हणायला लागली काय झालं महिनाभर झाला ना बोल माझा बाळ नाही त्यामुळे अगोदर म्हणजे दूध आहे ते या बाळाला घेऊन का गेला असं निमित्त सांगितलं आणि विष द्यायला लागली त्याला पण तिला कुठं माहीत अमृत पिणारा तो आहे म्हणून त्यानं ते सगळं त्याचं विष नव्हे त्या विषाचं अमृत केलं आणि शेवटी असं हे केलं की कसेच सोडीनार त्याला दूर करते सोडेत ना आणि शेवटी त्या ठिकाणी चोपून त्या ठिकाणी तिला फार मारलेली आहे आणि आई सांगला आई ही सुंदरी मावशी नाही ही बघ कोणती ही राक्षसी नाही अनेक अशा प्रकारच्या ठिकाणी लहानपणामध्ये मोठे पराक्रम ज्याने केलेले आहेत असा हा बालकृष्ण आणि म्हणून जगद्गुरू म्हणून तो ओळखला जातो जन्माला आला तो सुरुवातीला कसा आला माहिती रात्रीच्या वेळी काल रात्री 12 वाजता आपण त्याचा जन्म केलेला आहे रात्री 12 वाजता आई त्याचे वडील आई आणि वडील म्हणजे वसुदेव आणि देवकी ही दोघेही कंसाने त्यांना ठेवली होती अंधार कोठडीमध्ये त्या अंधार कोठडीमध्ये रात्री अचानक लख प्रकाश पण कसे प्रकट झाले शंख चक्र गदा पद्म वगैरे हातामध्ये घेऊन असे प्रकट झाले आणि सांगितलं घाबरू नका मी आलेलो आहे कंसाचा वध करायला देवकीने सांगितलं तेव्हा या रूपात नको आहे मला या मोठ्या रूपात नको मला छोट्या रूपामध्ये पाहिजे शंख कसा दिसतो असा जर आडवा कापला की नाही बघितलं ना चक्र कसा दिसतो शंख चक्र ही त्याची आयुध आहे त्याच्यानंतर तो कांदा उलटाला तुम्ही धरला असा म्हणजे हे जर वर केलं असा धरला असेल तर तो गदा शंख चक्र आणि गदा आणि जर त्या पाकळ्या अशा केल्या नाही तर पद्म म्हणजे कमळ कसा वाटतो म्हणजे शंख चक्र पद्म गदा या चारही गोष्टी कांद्यामध्ये आहे आणि कांद्याला म्हणजे कृष्ण हवंय असं म्हटलं जातं असा जो कृष्ण आहे जो कृष्ण सगळ्यांचा आवडता आहे असा कृष्ण 8वा अवतार आहे भगवंताचा 8वा अवतार 8वा त्या ठिकाणी 8व्या महिन्यामध्ये झालेला आणि दुसरं म्हणजे 8वा पुत्र आहे देवकीचा 8वा पुत्र त्याशिवाय त्याच्यानंतर अष्टमीच्या दिवशी 8व्या दिवशी झालेला आहे आता 8 आकडा त्याच्यात नायका सुद्धा त्या अष्टनायक आहे असा प्रश्नाचा हा मुद्दा आहे त्या तेव्हा त्याला आपण त्या 8व्याला आठवत राहूया आणि त्याची आठवण ठेवूया आणि अशा प्रकारे या बालरूपामध्ये या लहान मुलामध्ये जर हा कृष्ण कळला असेल तर ही मुलं आपल्या देशाचं नाव ज्या ते हे केल्याशिवाय राहणार नाही चांगल्या प्रकारचा तो आपला देश प्रबल केल्याशिवाय राहणार नाही जो असं म्हणतात की जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण आणि त्याची गीता ही आपल्या भारतामध्ये त्या जिवंत आहे तोपर्यंत आपला देश हा प्रबल राहील जेव्हा आमचे लोक कृष्णाला आणि त्या ठिकाणी त्याच्या गीतेला विसरतील तेव्हा आपला देश प्रबल नाही तो त्या ठिकाणी दुर्बल होईल आणि म्हणून कृष्णाचे हे संस्कार लहानपणापासूनच व्हावे या दृष्टीनं हे चांगला हा उपक्रम राबवला गेलेला आहे हे चांगल्या या मुलाबद्दल शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल त्यावर सांगितलंय थोडक्यात बोला म्हणून तर जास्त न बोलता या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आणि मला संधी दिल्याबद्दल मनपूर्वक या ठिकाणी गुण व्यक्त करून माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद भगवान गोपाल कृष्णाची जय धन्यवाद सर आता मी खास निमंत्रित पाहुणे आमच्या मांढरे गावचे सरपंच श्री रॉबर्ट फर्नांडिस यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपले विचार मांडावे आजचे राजीर असलेले आमचे हेडमास्टर्स
मी हायस्कुलाचे टिचर्स तेच भाशेन आमचे विष्णू शिरगांवकर जे बरे गायक आनी बरे वाजोवपी आनी तेजे फाटले फाट मांद्रे हायस्कुलान एक बरी आयकला तेजी हे तेचो सत्कार करपाक बरें तेणी उलोवप बी जाल्लें बरें आनी ताचे वयर जायती हिस्ट्री सांगल्या सो तेचे वयर म्हाका चड ज्ञान ना बट हांव जाणा तेणें आमच्या गोंयांत बरें काम केलां आनी जायत्या गांवांनी तो भोंवन ताणें एक बरें नांव हाडलां मोरजे गांवांत. तेच भाशेन आमचे पालक्स आसात, आमचे नॉन टिचींग स्टाफ आनी आमचे अदर डिग्निटीज आनी तुमी ल्हान भुरगे. भगवान कृष्णा ताचे वयर म्हाका चड ज्ञान ना बट तरी पूण हांव जाणा ताचो जल्म मादुराई ह्या गांवांत जाल्ला आनी त्या गांवांत हांवें जायतीं वर्सां पयलीं एक फावट विजीट केल्लो आनी त्या गांवांत जायत्या जाग्याचेर कृष्णाचे मुर्त्यो पळयल्या आनी जायते थिंगाचे लोक ताचे बरे भक्त. सो तेन्ना एक भगवान कृष्णा ल्हान बाळक आनी ल्हान बाळक जावन ताणें जायतीं बरीं कामां केल्यात. ज्या जाग्यार वायट घडटा तो एक फ्ल्यूट घेवन एक आस्त्या तोंडान लोकांक बरें आपलें मार्गदर्शन आनी बरें एक देवान ताका धर्तरेर धाडून एक बरी कर्मां करून लोकांक बरें मार्गदर्शन दिवपाक असो हो आमचो भगवान कृष्णा. आनी हेच भाशेन हांव भुरग्यांक मागतां तो ल्हान भुरगो आयज आमचे मदें ल्हान भुरगीं आसात जी भगवान कृष्णाच्या रुपान बरी न्हेसोवन तुमी तांकां पेरंट्सांकूय हांव थँक्यू म्हणटा तांकां बरी तुमी न्हेसोवन रेडी करून हिंगा हाडल्या म्हणून. आनी सगल्यांचें आमचें जिवीत भगवान कृष्णा भाशेन जावचें बरें हास्या तोंडान मोगान आमचे गांवांत आमी दीस सारपाचे अशें म्हणून थँक्यू म्हणटा सगळ्यांक. धन्यवाद सर. आता आपण थोड्याच वेळात वेशभूषा स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. तर कृपया मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी खाली बसून घ्या. वेशभूषा स्पर्धा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. त्यासाठी आम्हाला 2 परीक्षक लाभलेले आहेत, श्री सिद्धेश परब व श्री विष्णू शेडगांवकर सर. वेशभूषा स्पर्धेसाठी काही नियम व अटी असे आहेत. वेशभूषेसाठी 10 मार्क, रंगभूषा 10, संवाद 10, आत्मविश्वास 10, एकूण प्रभाव 10, एकूण गुण होणार आहेत 50. तर आता आपण सुरुवात करणार आहोत नक्षत्र शिशु वाटिकेच्या मोठ्या बालवर्गापासून.
आसनावरती बसायचं आहे. आता येतोय मोठ्या बालवर्गातील क्रमांक 1. कृपया पालकांनी मुलांनी शांतता बाळगावी. क्रमांक 2. ओ कृष्णा कृष्णा तू रोज मागून सोडतोस पण मी रागवत नाही कारण तू खूप गोड आहे. तू पासारे वाजवतोस, खेळतोस, नाचतोस, सगळ्यांना तू खूप आवडतोस. आज तुझा वाढदिवस आहे. मी तुला माकड आणलंस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय श्री कृष्ण. खूपच छान. क्रमांक 3. कृष्णा ओ कृष्णा खूपच छान. क्रमांक 4. नमस्कार, मैं राधा हूँ और कृष्ण की बहन हूँ. कृष्णा मेरा माखन चुरा के खाता है. कृष्णा बड़ा नटखट है. श्री कृष्णा गोविंदा हरे मुरारे. हे नाथ नारायण हे वासुदेवा. श्री कृष्णा गोविंदा हरे मुरारे. हे नाथ नारायण हे वासुदेवा. हाथी घोडा पालकी जय न्यायालय की. हाथी घोडा पालकी जय न्यायालय की. थँक्यू. परीक्षकांनी नोंद घ्यावी की क्रमांक 5 गैरहजर आहे. आता क्रमांक 6. नमस्कार नादेराजे. मैं कान्हा हूँ. मैं कभी माखन चोर बन जाता हूँ, कभी गुआरा बन के गाय चलाता हूँ. मेरे मित्र नाम सुदामा है. मैं अपनी उंगली पर पर्वत उठा के सबकी रक्षा करता हूँ. जब जब इस धरती पे धर्म का नाश है तब तक मैं अनेक रूप में जन्म लेते रहूंगा. जब तुम सुखी हो तुम मुझे भूलना मत. जब तुम दुखी हो तो मेरे विश्वास रखना. मेरे जन्मदिन को सब जन्माष्टमी होते. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की.
मार्कान खाली आहे. क्रमांक 7
माझे नाव आरवी पावली साव. मी वेशवाडीची मुलगी राधा. मला काना खूपच आवडतो. तो नसतो आहे पण मी आवडतो. काना कुठे आहेस रे तू? तुझी राधा. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी हेणा देणारा धन्यवाद. खूपच छान. क्रमांक 5. अगर तुम नहीं आए तो मैं रूठ जाऊंगी. ठीक है, तो मैं जा रही हूँ. क्रमांक 6. क्रमांक 7. कुठे बरं गेला असेल माझा काना? मी तर त्याला दही घेऊन आलेले. माझ्या कानाला दही फार आवडते ना. तो आमच्या रोज घरी येऊन दही खाऊनच टाकतो. म्हणूनच आज मी माझ्या कानासाठी दही आणलीये. अरे हा कसला आवाज? हा तर माझ्या कानाच्या पासूनचा आवाज आहे. वृंदावनमध्ये असेल, गाय गोपाळांसोबत गाई गुरांसोबत खेळत असेल. चला मी सुद्धा जाते आता वृंदावनात आणि माझ्या कानाला माझ्या हाताने दही भरवते. काना मी येते तुला दही भरवण्यासाठी. क्रमांक 8. क्रमांक 9. क्रमांक 10. क्रमांक 11. माझे नाव तनिष्का कृष्णात पंडित. माझ्या शाळेचे नाव नक्षत्र माझे पेंगे गोवा. मी आहे कृष्णा. मेरी पहली नूबे कभी मैं माखन चढ़
13. कृष्णा ओ कृष्णा कहाँ हो? कृष्णा ओ कृष्णा कहाँ हो तुम? तुम्हारी जासूसी को मुझे चीज लाई आ जाओ खाना मुझे लाना है। थैंक यू। क्रमांक 14. क्रमांक 15. आता येत आहेत नर्सरीची मुलं. क्रमांक 1. पालकांना मुलांना विनंती आहे की त्यांनी कृपया शांतता बाळगावी. आता येतात नर्सरीची मुलं. क्रमांक 1.
आता येतोय शेवटचा गट प्ले ग्रुप. परीक्षकांनी नोंद घ्यावी की क्रमांक 1 गैरहजर आहे. तर आता येतोय क्रमांक 2. आता येतोय क्रमांक 3. क्रमांक 4. परीक्षकांनी नोंद घ्यावी की आता येतोय तो मोठा बालवर्गातील क्रमांक 10 तो स्पर्धक राहिलेला होता.
आता सुरू होणार आहे नवीन प्राथमिक विद्यालयातील मुलांचं वेशभूषा स्पर्धा. पहिली इयत्ता पहिली येतात. इयत्ता पहिली क्रमांक 1. उपचार क्रमांक 2. बैठे हो, मैंने तुम्हें माखन लेके आई हूँ. क्रमांक 3. नमस्कार, मैं कान्हा हूँ. मुझे लोग कन्हैया भी बोलते. सुदामा मेरा परम मित्र. जब जब धरती पर धर्म का नाश होगा, तब तब मैं धरती पर अवतार दूंगा और धर्म की स्थापना करूंगा. राधा, राधा, कुठे मानी राधा? भैया, ओ भैया, मुझे भूख लगी है, मुझे माखन दो. धन्यवाद. क्रमांक 4. मैं हूँ राजा. कान्हा, ओ कान्हा, हम कहाँ चलेगा? क्रमांक 5. मैं कान्हा हूँ. कान्हा
क्रमांक 6 क्रमांक 7 मैं कृष्णा हूँ, मेरे कई रूप हैं। मैं कभी माखन चुरा के गाता हूँ, कभी बांसुरी बजाकर गोपियों के साथ डांस करता हूँ, कभी मैं मनुष्य तुम क्या लेके जा रहे हो, तुम काम न करो, फल की चिंता मत करो, फल मैं तुमको दूंगा। तब इस धरती पर भी तुमको ना करना क्रमांक 8 मेरा कृष्ण बंसी बजाता है, मेरा कृष्ण माखन चुराता है, मेरा कृष्ण मुझे बहुत तंग करता है और गोपियों को भी छेड़ता है। धन्यवाद। क्रमांक 9 धर्माचे रक्षण करणे एक मनुष्याचे कर्तव्य आहे. समाजात जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होईल व अधर्माचे राज्य येईल तेव्हा तेव्हा धर्माचे